आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत, ती घटना ऐकल्यानंतर क्षणभर कोणाच्याही अंगावर काटा येईल. कारण कधी-कधी आयुष्यात एखाद्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मनावर इतक्या मोठ्या जखमा करतात, की त्यातून बाहेर पडणं काही जणांना शक्य होत नाही. आणि मग एका क्षणाचा निर्णय संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून जातो. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ या गावात घडलेली ही अत्यंत धक्कादायक घटना घरातील लाडका सर्वांचा जिवलग आणि मित्रामध्ये कायम पुढे असणारा 24 वर्षीय महेश उद्धव भनगे यांनी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आणि ही बातमी डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितल्यानंतर जणू त्यांच्या आयुष्यावरचं आभाळ कोसळलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काल सायंकाळच्या सुमारास महेशने आपल्या घरातच विषारी औषध प्राशन केलं. त्यानंतर तो घराच्या छतावर जाऊन एकटाच झोपला. बराच वेळ झाला महेश खाली आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी संशय आला. रात्री साधारण 8 वाजायच्या सुमारास कुटुंबातील सदस्य छतावर गेले असता महेश बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या जवळ पाणी पिण्याचा तांब्या होता आणि त्यात काहीतरी विषारी द्रव्य मिसळल्याचं लक्षात आलं. कुटुंबियांनी तात्काळ त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामनंद तीर्थ शासकीय रुग्णालयात हलवलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि इथूनच कुटुंबियाच्या दुःखाला सुरुवात झाली. महेशच्या मृत्यूमागचं कारण ऐकल्यानंतर अनेकांना धक्का बसतो. कारण ही घटना एखाद्या मोठ्या आर्थिक संकटामुळे किंवा कौटुंबिक वादामुळे घडलेली नाही, तर मित्रासोबत झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसापूर्वी महेश आणि त्याच्या एका मित्रामध्ये वाद झाला होता. 2 दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी त्या मित्राचा वाढदिवस होता. महेश नेहमी मित्राच्या वाढदिवसाचे नियोजन करणारा, सगळ्यांना एकत्र ठेवणारा म्हणून ओळखला जायचा. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. मित्रांनी वाढदिवस साजरा केला, पण मात्र महेशला त्यासाठी बोलवण्यात आलं नाही. आज आपल्याला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं अशी भावना महेशच्या मनात निर्माण झाली आणि तो हळूहळू मानसिक तणावात गेला. आत्महत्येच्या काही तास आधी महेशने आपल्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर एक भावनिक स्टेटस ठेवले होते. मात्र दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो या एका वाक्यातून त्याच्या मनातील वेदना, एकटेपणाची भावना स्पष्ट दिसून येते. कदाचित त्याला कोणीतरी समजून घ्यावं, कोणीतरी त्याच्याशी बोलावं अशी अपेक्षा होती. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एकीकडे मित्रासोबतचा वाद, दुसरीकडे वाढदिवसाला न बोलावल्यामुळे आलेली भावना आणि या सर्व गोष्टी मनात साचत गेल्या आणि महेशने टोकाचं पाऊल उचललं. त्यांच्या या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील तरुण मुलगा अचानक निघून गेल्यामुळे गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. आयुष्यात कधी-कधी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी कोणाच्या मनावर किती खोल परिणाम करू शकतात, याचा अंदाज आपल्याला नसतो. एखाद्या व्यक्तीला आपण दुर्लक्षित केलं, त्याच्याशी संवाद बंद केला किंवा त्याच्या भावना समजून घेतल्या नाहीत, तर त्याचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो, हे या घटनेतून दिसून येतं. जर आपल्याला आसपास कुणी मानसिक तणावात असेल, एकटेपण अनुभवत असेल, तर त्याच्याशी संवाद साधणं, त्याला आधार देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण कधी-कधी फक्त 2 शब्दाचा आधार एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे. मात्र एका क्षणाच्या निर्णयामुळे एक तरुण आयुष्य संपलं आणि मागे राहिलं ते फक्त दुःख आणि कायमचं न भरून येणारं पोकळी. तर मंडळी, या घटनेबद्दल आपल्या काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि दे चर्चे चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.